नमस्कार, मी वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे कंडेन्स मिल्क। काही वेळेला काय होतं, पोळी भाजी केलेली असते पण मुलांना भाजी आवडलेली नसते। मग अशा वेळेला काय करायचं, अशी पोळी घ्यायची आणि त्यावर असं कंडेन्स मिल्क स्प्रेड करायचं आणि आपल्या पोळीचं असं रोल करून आणि ती अशी कट करून मुलांना खायला द्यायची। अजिबात वेळ न घालवता मुलं ही पोळी आवडीने खातात। तुम्ही हे कंडेन्स मिल्क ब्रेड बरोबर देखील खाऊ शकता। असं मोठं भांडं घ्यायचं आणि यामध्ये दूध गरम करून घ्यायचं। आपण भांडं मोठं घेतल्यामुळे आणि गॅसची फ्लेम मीडियम असल्यामुळे दूध वर येणार पण ते भांड्याच्या बाहेर ओतू जाणार नाही। दूध गरम होऊन त्याला अशी उकळी आल्यावर जितकं दूध घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यायची। आपण घातलेली साखर अशी मिक्स करून घ्यायची। बरं, आता हे कंडेन्स मिल्क करताना जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवून सतत असं दूध ढवळू शकता। जरी तुमच्याकडे वेळ जास्त असेल पण त्या वेळेत तुम्हाला इतर कामं करायची असतील तर काय करायचं, गॅसची फ्लेम लो ठेवून जसा वेळ मिळेल तसं दूध मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं। दूध घट्ट होईपर्यंत ते आपल्याला असंच आटवून घ्यायचं आहे। दूध घट्ट व्हायला लागलं की ते सतत गॅसची फ्लेम लो ठेवून असं ढवळत राहायचं। आपलं दूध इतकं घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे। गॅसची फ्लेम जरी आपण बंद केली तरी दुधाची थंड होईपर्यंत घट्ट होण्याची क्रिया चालूच असते। दूध जर जास्त घट्ट झालं असेल तर ते सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते आणखी घट्ट होणार नाही। कंडेन्स मिल्क करता करता जर तुमचं दूध घट्ट झालं असेल, म्हणजे जास्तच जर घट्ट झालं असेल तर काय करायचं, अशा वेळेला पुन्हा दुधामध्ये दूध ॲड करून ते दूध गरम करून घ्यायचं। आपलं कंडेन्स मिल्क करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही रक्षाबंधनला किंवा येत्या कोणत्याही सणात दूध आणि साखर वापरून एखादा गोडधोडाचा पदार्थ करणार असाल तर त्यामध्ये ह्या कंडेन्स मिल्कचा देखील तुम्ही वापर करू शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।